ऐकू करू शकत नाही. बायको नाही. आता जे राहिले ते जवळजवळ राहिलेच. आता त्याच काय, आता बायका पर आपण खालून आणतो नांदेड परभणी, ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला का ऐकायला सावध. हे इंद्रिकाचं कीर्तन आहे भाऊ. हे कालही खरं, आजही खरं, सगळं खरं. तोंडातून बाहेर पडेल ते कवाही खरं. ऐका, शंकराची मेली बायको तर ते काही रडलं बिडलं नाही, काय नाही काय नाही. पण शंकर भजनात गुंतल्यामुळं घोटाळा ऐका काय झाला. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण ह्या पठ्ठ्याचा खातं कोणतं आहे? माणसं मारणे. निर्मिती ब्रह्मदेवाकडं, संभाळ विष्णूकडं, आणि निवून घालणं शंकराकडं. हा गडींना गाठ. हा भजन करीत असल्यामुळं माणसंच मारानं. माणसं मरण म्हणल्यावर वरच्यानी मिटिंग घेतली. खालून माणसं वर येईन का? बरं वर लाईन ना गाठ दे. वर लई लफडेत महाराज. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तरी तुम्हाला वरचे लफडे 2-3 सांगतो. इंद्र पडली भगा, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा, वर लई लफडे. आता ह्या वरच्या इंद्र चंद्राने घेतली मिटिंग. खालून माणसं वर येईल का? हे म्हणले वो मारणारा गुतलाय भजनात, त्यामुळं माणसं मारणं शक्य नाही. मग हे म्हणले त्याची झोप उडवा. म्हणजे जो गेला त्याच्या तो अजून काय गावात आला नाही, त्याच्या नादी लागू नका. मग म्हणले असं करा, त्याला बायको करून द्या, म्हणजे तो बिघडल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले त्याला बायको करून देता येईल भाऊ, पण उठवाया कोण जाईन? जो उठला तो अजून गावातच आला नाही, त्याच्या तडाख्यात गेला तो गेला. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले, शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणलं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना, आमचा हो द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस फिरले कोणची? काही नवरदेव काय साधा आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहला नदीवर, फिराय नदीवर. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. 35 रुपयाचा चष्मा घेणार लिंबा खालचा, हायवेला मिळतो ना तो. आता 100ला झालाय ना, तर 35